समोर उभे आहेत माझे खूप जुने मित्र विनायकराव कुलकर्णी आणि ते आता रिसेंटली अंदमानला जाऊन आले. याबद्दल ते आपल्याला सांगत आहेत. सांगा सर. शब्दामृत ग्रुप बरोबर गेलो होतो. तर बावस्कर म्हणून त्यांनी टूर ऑर्गनाईज केली होती. बावस्कर मुख्य म्हणजे त्या शब्दामृत ग्रुपचा तरुण पिढीला, भारतीय लोकांना सावरकरांविषयी पूर्णतः माहिती व्हावी, त्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू कळावेत या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे. रोज संध्याकाळी 2 तास वेगवेगळे सावरकरांचे पैलू निश्चितपणे उघडून दाखवतात. एक्स्ट्रीम पॉझिटिव्हिटी म्हणजे काय या विषयावरती सावरकरांच्या आयुष्याकडे बघितल्यानंतर कळतं. शरद पोंक्षेसुद्धा 2 दिवस त्याबरोबर राहतात. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 जून ते 7 जून या काळामध्ये अंदमान निकोबारची ट्रिप फक्त 25 ते 35 वयोगटाकरता त्यांनी ऑर्गनाईज केलेली आहे, की ज्यातून हजारो सावरकर त्यांना निर्माण करायची इच्छा आहे. आणि आमचा ग्रुप 150 लोकांचा होता. 3-4 वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल्समध्ये व्यवस्था होती. भरपूर बेटं दाखवली. वेगवेगळ्या ठिकाणची बोटी आहेत, त्यातून प्रवास करून तसं पहाटे 3 वाजल्यापासून सुद्धा काही विजिट्स प्लॅन केल्या होत्या. आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून सावरकरांची नवीन ओळख आपल्या भारतीयांना व्हावी हा त्यांचा उद्देश आहे. त्यांचे स्वयंसेवक संपूर्णतः आपल्या वयस्कर लोकांपासून सगळ्यांची उत्तमरित्या काळजी घेतात. व्हेरी गुड. धन्यवाद. आणि एखादी विशेष आठवण सांगा की तिथली. विशेष आठवण म्हणजे अगदी सांगायचं तर आम्हाला सेल्युलर जेल बघायला मिळालं. तर त्या ठिकाणी 700 जवळपास तुरुंगामध्ये खोल्या आहेत, 12x7. आणि ज्या खोलीमध्ये सावरकरांना ठेवलं होतं ती खोली बघायला मिळाली. आणि ते शरद पोंक्षे आणि बावस्कर यांनी प्रत्येकाला आमच्या 140-150 लोकांना 30-30 मिनटं प्रत्येक सेपरेट खोलीमध्ये बसायला सांगितलं, अजिबात न हलता न बोलता. अनुभव येण्यासाठी की 11 वर्ष जर एका खोलीत बांधून ठेवलं गेलं बापरे, तर तुम्ही अर्धा तास का बसू शकत नाही. आणि मग बाहेर आल्यानंतर त्या सावरकरांच्या पुतळ्यासमोर सर्वांनी ने मजसी ने आणि जयस्तुते 150 लोकांच्या सुरात म्हणलं गेलं. क्या बात. आणि एक दीप प्रज्वलन करण्यात आलं.